नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तर माझ्या YouTube चॅनलमध्ये मी तुमचं सहर्ष स्वागत करीत आहे. तर तुमच्यासाठी एका महत्त्वपूर्ण विषयावरती व्हिडिओ घेऊन आलो आहे. ती म्हणजे बीड पोलीस भरती जी ॲन्सर की आहे ती प्रसिद्ध करण्यात आलेली आहे आणि त्याच्यामध्ये काय करत आहेत की प्रत्येक प्रश्नाचे आपण उत्तर आणि प्रश्न आणि त्याची उत्तरं जी ऑफिशियल ॲन्सर कीनुसार आहेत ती काय करत की आपण डिस्कस करणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. आता तुम्ही जर वेबसाईटवर जाल तुम्ही, तर इथं तुम्हाला काय करेल की ही ॲन्सर की दिसून जाईल. याच्यामध्ये प्रत्येक सेटनुसार ॲन्सर की दिलेली आहे ही. म्हणजे सेट एची वेगळी, सेट बीची वेगळी, सेट डीची वेगळी. आता याच्यामध्ये कोणाला काही ऑब्जेक्शन असेल, तर तुम्हाला 8/7 तारखेला काय करायचं तुम्हाला 2 वाजेपर्यंत पोहोचवायचे आहेत. ईमेल ज्या विद्यार्थ्यांनी ईमेल केले त्याच्यानंतरनं ही ॲन्सर की परत चेंज केली जाईल. sp.bid@mahapol.go याच्यावरती तुम्हाला ॲक्सेप्ट करायचे होते. आता काय करूयात की प्रश्न बघूयात, त्याची उत्तरं बघू आपण की काय कसे-कसे उत्तरं आलेली आहेत ते. तर तुम्ही जर वेब याच्यानुसार झाला, आता सध्या काय करूयात आपण की एकाच कुठल्यातरी सेक्शनचे हे करूयात आपण अ, बुद्धिमत्ता आणि हिंदी सॉरी बुद्धिमत्ता आणि मॅथ्स सोडून काय करूयात की बाकीचे प्रश्न आपण पाहूया त्याचे की काही उत्तरं असणार आहेत ते. तर तुम्ही जर आता हे सेट सी जे आहे हा सध्या जर बघाल तुम्ही, तर सेट सी नुसार आपण करत आहोत हे. एक मिनिट. सेट सी आहे हा, लक्षात ठेवा. तर सेट सी नुसार जर आपण गेलो, तर आपण काय करूयात की प्रत्येक प्रश्नाची उत्तर बघूयात की काय-काय आलेले आहेत प्रत्येक याच्यानुसार. जे विद्यार्थी माझ्या चॅनलवरती नवीन असेल तर प्लीज चॅनलला त्यांनी काय करायचं की सबस्क्राईब करायचं आहे. तर सेट सी नुसार जर गेलो आपण, तर आपण काय करूयात की याचे बघूयात जनरल नॉलेजचे मराठीचे प्रश्न असतील. एक प्रश्न आपण काय करूयात की व्यवस्थित पाहूयात. हं. आता प्रश्न क्रमांक 26 पैकी कोणते दल केंद्रीय पोलीस दल यात प्रकारात मोडत नाही? आता प्रश्न क्रमांक 26 च्या बाबतीत जर बघितलं आपण, तर बघा सीआरपीएफ जे आहे तेही केंद्रीय दल आहे. बीएसएफ ही केंद्रीय केंद्रीय दल आहे. आयटीबीपी आहे, इंडो टिबेटियन बॉर्डर फोर्स आहे, त्याच्यानंतर बॉर्डर सिक्युरिटी फोर्स आहे, त्याच्यानंतर सेंट्रल रिझर्व्ह पोलीस फोर्स आहे. हे तिन्हीही येतात. एटीएस आहे, अँटी टेररिस्ट स्क्वॉड जी आहे ती महाराष्ट्राची आहे, तर ही येत नाही याच्यामध्ये. तर याचं करेक्ट आन्सर असणार आहे की ऑप्शन क्रमांक डी हे करेक्ट आन्सर असणार आहे. त्याच्यानंतर 27वा प्रश्न आहे की महाराष्ट्र पोलीस प्रशासनात गुन्हे नोंद करण्यासाठी कोणत्या प्रणालीचा वापर करतात? हा प्रश्न क्रमांक 27 आहे. तर 27 नुसार जर बघितलं तर बघा सीसीटीएन, टीएनएस, सीएमएस, एएमबीआयएस आणि नासिक. आता जर बघितलं तर महाराष्ट्र पोलीस प्रशासनात गुन्हे नोंद करण्यासाठी सीसीटीएनएस या प्रणालीचा वापर केला जातो. आता जर बघितलं आपण, जर सीसीटीएनएस याचा जर फुल फॉर्म जर बघितला तर तो आहे, तर सीसीटीएनएसचा फॉर्म आहे की क्राईम अँड क्रिमिनल ट्रॅकिंग नेटवर्क सिस्टीम. ही जी आहे ती सिस्टीम वापरली जाते डिजिटल पोलीस याच्या संदर्भात. तर ही करेक्ट आन्सर असणार आहे. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे की होमगार्ड दलाचा प्रमुख कोण असतो? आता बघा याचे ऑप्शन आहेत महासमादेश, त्याच्यानंतर जिल्हाधिकारी, त्याच्यानंतर आहे पोलीस अधीक्षक आणि त्याच्यानंतर आहे विशेष पोलीस अधिकारी आहे. तर तुम्ही जर बघितलं प्रश्न क्रमांक 28च्या बाबतीत, तर या करेक्ट आन्सर ना की महासमादेश हे जे असतात ते असतात काय असतात? होमगार्ड दलाचे प्रमुख असतात. याचं करेक्ट ते असतात. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे की पोलीस दलातील पदांचा चढता क्रम लावायचा आहे. तर बघा आता जर तुम्ही बघितलं तर पोलीस दलामध्ये प्रश्न क्रमांक 29च्या बाबतीत प्रश्न क्रमांक 29च्या बाबतीत जर बघितलं तर सगळ्यात चढता क्रम लावायचा याच्यानुसार. आता पर्याय कोणते आहेत? पोलीस महासंचालक, विशेष पोलीस महानिरीक्षक, पोलीस अधीक्षक, अपर पोलीस महासंचालक आणि पोलीस उपमहानिरीक्षक. तर बघितलं तर सगळ्यात आता चढता क्रम सगळ्यात खाली कोण आहे याच्यापैकी? तर हे आहे की पोलीस अधीक्षक हे सगळ्यात खाली येतील. त्याच्यानंतर जर बघितलं त्याच्यावरती हे येतात पोलीस उपमहानिरीक्षक येतात. त्याच्यानंतर जर बघितलं तर विशेष पोलीस महानिरीक्षक येतात. त्याच्यानंतर म्हणजे हे काय पकडलो आपण, हा ए झाला, हा 2 झाला, त्याच्यानंतर हा झाला 3, त्याच्यानंतर जर बघितलं तर हे 4 येतात अपर पोलीस महासंचालक आणि पोलीस महासंचालक हे सगळ्यात वरती असतात. त्याच्यानुसार जर बघितलं तर ऑप्शन ए हा करेक्ट आन्सर, हा करेक्ट ए असणार करेक्ट आन्सर ऑप्शन प्रश्न क्रमांक 29च्या बाबतीत. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 30 कडे जाऊयात आपण. तर पोलीस पाटलाची नेमणूक कोण करते? महसूल विभाग, पोलीस विभाग, ग्रामविकास अधिकारी, जिल्हा परिषद. तर पोलीस पाटलाची जी हे करते नेमणूक ते महसूल विभाग करत असते. त्याच्यानंतर चिल्का सरोवर कोणत्या राज्यात आहे? तर चिल्का सरोवर आहे ओडिशा राज्यात आहे चिल्का सरोवर. त्याच्यानंतर संकल्पित जैतापूर अणुऊर्जा प्रकल्प स्थान कोणत्या जिल्ह्यात आहे? तर बघा रत्नागिरी, सिंधुदुर्ग. आता हे कोकणात आहे एवढं तर माहिती आहे सगळ्यांना, कोकणात आहे एवढं तरी माहिती आहे. तर याचं जे करेक्ट आन्सर असणार आहे की हे रत्नागिरी जिल्ह्यामध्ये जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पाचं स्थान आहे.
सातपुडा पर्वत रांगामुळे डॅश डॅश आणि डॅश डॅश नदीचे खोरी वेगळे झालेले आहेत. तर बघा, सातपुडा जी पर्वतरांग आहे प्रश्न क्रमांक 33च्या बाबतीत, तर याच्यामध्ये नर्मदा आणि तापी नदी, आता सातपुडा ज्या हे आहेत त्या जवळपास कुठे येतात ह्या बघितलं तर एमपीच्या बॉर्डरमध्ये येतात, एमपी मध्ये येतात. तर ह्या एमपी आणि गुजरातच्या ह्याच्यात तर ती हे येतात. द करेक्ट आन्सर आहे नर्मदा आणि तापी नदी. त्याच्यानंतर सुंदरबन हे राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात? सुंदरबन आहे ते पश्चिम बंगालमध्ये हे उद्यान आहे. त्याच्यानंतर नदी लंडन हे शहर कोणत्या नदीच्या काठी वसलेलं आहे? तर बघा, थीव्स नदीच्या काठी वसलेला ऑप्शन क्रमांक बी हे करेक्ट आन्सर आहे. गीर हे अभयारण्य कोणत्या प्राण्यासाठी प्रसिद्ध आहे? तर गीरमध्ये आहे सिंह असतात, गुजरातमध्ये आहे, खूप फेमस आहे. आटाकामा वाळवंट कोणत्या खंडात पसरलेला आहे? प्रश्न क्रमांक 37च्या बाबतीत जर बघितलं आटाकामा, तर हे आहे दक्षिण अमेरिकेमध्ये पसरलेले आहे. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे, भारतीय हरित हरित क्रांतीचे जनक कोण आहेत? तर बघा की एम एस स्वामीनाथन हे जे आहेत ते आहेत की याचे जनक आहेत. प्रश्न क्रमांक 38चा ऑप्शन क्रमांक बी हा करेक्ट आन्सर असणार आहे प्रश्न क्रमांक 38च्या बाबतीत जर बघितलं तुम्ही. त्याच्यानंतर बघा, जैन धर्माचे पहिले तीर्थकार भगवान ऋषभदेव यांची 108 फूट उंची भव्य मूर्ती महाराष्ट्रात कुठे उभारण्यात आली आहे? प्रश्न क्रमांक ऑप्शन ए इगतपुरी, जैन शिरपूर जैन, कुंभोज आणि मांगीतुरी. तर प्रश्न क्रमांक 39च्या बाबतीत जर पाहिलं तर ही आहे मांगीतुरी इथं ही 108 फूट उंची हे केलेली भव्य प्रतिमा उभारलेली आहे. पानिपतची तिसरी लढाई कोणत्या वर्षी झालेली आहे? तर बघा, पानिपतच्या 3 लढाई झालेल्या आहेत. तर त्याच्यानुसार जर बघितलं तर प्रश्न क्रमांक 40च्या बाबतीत लढाई झालेली आहे की 1761 साली झालेली आहे ही पानिपतची तिसरी लढाई. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे की ग्रामगीता कोणी लिहिली आहे? तर बघा, ग्रामगीता ही लिहिलेली आहे की संत तुकडोजी महाराज यांनी लिहिलेली आहे. प्रश्न क्रमांक 42, महात्मा ज्योतिबा फुले यांनी स्थापित केलेले संस्था कोणते आहे? कोणते? तर बघा, प्रार्थना समाज आहे, आनंद भवन आहे, भारत सेवक समाज आहे आणि सत्यशोधक समाज. तर हे करेक्ट आन्सर असणार आहे सत्यशोधक समाज. त्याच्यानंतर जिल्हा परिषदेचा सचिव कोण असतो? लक्षात घ्या की जिल्हा परिषदेचा सचिव विचारलेला तुम्हाला. तर जिल्हा परिषदेचा सचिव असतो मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणजे सीईओ हा असतो, सचिव असतो. त्याच्यानंतर बॅरोमीटर हे वैज्ञानिक उपयोग कशासाठी वापरतात? तर हे काय करतात की बॅरोमीटर आहे ते वातावरणातील हवेचा दाब वापरण्यासाठी वापरतात. प्रश्न क्रमांक 44चा आन्सर असणार आहे डी असणार आहे. C2H6 ही रासायनिक संज्ञा कोणत्या वायूसाठी वापरली जाते? C2H6 प्रश्न क्रमांक 45च्या बाबतीत तर ही वापरली जाते इथेनसाठी वापरली जाते. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 46 आहे, दिनांक 1 जुलै 2024 पासून पुरावा संदर्भात कोणता फौजदारी कायदा अस्तित्वात आलेला आहे? तर बघा की केंद्रीय पुरावा अधिनियम, भारतीय साक्ष अधिनियम, भारतीय पुरावा अधिनियम, भारतीय न्याय संहिता. तर काय पुराव्या संदर्भात जे आहे ते ऑप्शन क्रमांक बी हे करेक्ट आन्सर आहे. भारतीय पुरावा अधिनियम हे आलेला आहे त्याच्या संदर्भात. तर प्रश्न क्रमांक 46च्या बाबतीत ऑप्शन क्रमांक साक्ष अधिनियम आहे. प्रश्न क्रमांक सी हे करेक्ट 46चं सी करेक्ट असणार आहे. त्याच्यानंतर भारतीय न्याय संहितेनुसार खून करणे या गुन्ह्याची शिक्षेचे कलम कोणते आहे? तर हे कलम जे आहे ते बदललेलं आहे. लक्षात घ्या की पहिलं कसं होतं की तुम्हाला 302 अंतर्गत लागलं होतं प्रश्न क्रमांक 47च्या बाबतीत जर बघितलं तर आता जे आहे ते 103 हे कलम असणार आहे खुनाच्या गुन्ह्यासाठी. त्याच्यानंतर भारताच्या निवडणूक आयोगाचे मुख्य निवडणूक आयुक्त कोण आहेत? हे राजीव कुमार हे आहेत. करेक्ट आन्सर असणार आहे ऑप्शन क्रमांक बी असणार आहे प्रश्न क्रमांक 48च्या बाबतीत. 49 कडे जाऊयात. बहुचर्चित असलेली नीट परीक्षा कशासाठी घेतली जाते? तर ही जी जाते ती वैद्यकीय शिक्षण प्रवेशासाठी घेतली जाते. ऑप्शन क्रमांक बी हे करेक्ट आन्सर असणार आहे 49चं. प्रश्न क्रमांक 50 कडे जावे. मरावे परी कीर्ती परी उरावे या वाक्यातील उभयनवी अव्यय कोणते आहे? तर हे प्रश्न राहिलेला आहे 50वा. महाराष्ट्र शासनाने जाहीर केलेली मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेत लाभार्थीला किती महिना भेटणार आहे? दर महिना 1500 रुपये भेटणार आहे. करेक्ट आन्सर असणार आहे. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 51 आहे, मरावे परी कीर्ती परी उरावे या वाक्यातील उभयनवी अव्यय कोणते आहे? तर बघा, जर प्रश्न क्रमांक 51च्या बाबतीत जर पाहिलं तर हे असणार आहे की परी हे उभयनवी अव्यय आहे. त्याच्यानंतर पुढच्या प्रश्नाकडे जाऊयात. कल्याणेश्वर या शब्दाचा विग्रह करा असं विचारलेलं आहे. तर बघा, कल्याण करणारा कल्याणेश्वर. आता जर बघितलं तर प्रश्न क्रमांक 52च्या बाबतीत जर पाहिलं तर कल्याण करणारा ईश्वर तोच कल्याणेश्वर म्हणजे हा विग्रह होतो याचा. प्रश्न क्रमांक बी हे करेक्ट आन्सर असणार आहे. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 53च्या बाबतीत जर बघितलं, आता हे टोटल किती आहेत की 100 प्रश्न आहेत. ओके, तर ते सगळे प्रश्न बघूयात आपण. तर प्रश्न क्रमांक आपण आलेलो आहोत सध्या 53 कडे. तर 53 मध्ये जर बघितलं तर मैत्रिक शब्दातील योग्य संधी विग्रह ओळखायचा आहे. तर मैत्रिक या शब्दाचा जर बघितलं तर होतो मत ऐक
हे होतं करेक्ट आन्सर. ऑप्शन क्रमांक ए करेक्ट आन्सर असणार आहे. 54वा प्रश्न आहे की खाली दिलेल्या दोन शब्दाच्या एकत्रीकरणातून तयार होणारा जोड शब्द ओळखायचा आहे. तर वधूगमन, वधू आगमन, वधमागमन वरीलपैकी कोणताही नाही. प्रश्न क्रमांक 54च्या बाबतीत जर बघितलं तर वधमागमन हे करेक्ट आन्सर असणार आहे. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे विपलकात या शब्दाची संधी खालीलपैकी कोणत्या पोट शब्दांनी तयार केली जाते. तर याचं जे करेक्ट आन्सर आहे प्रश्न क्रमांक 55च्या बाबतीत हे आहे विपद काल हे करेक्ट आन्सर असणार प्रश्न क्रमांक 55चा. त्याच्यानंतर 56चा एक संधी करा षटमास. तर याची जर संधी जर बघितली प्रश्न क्रमांक 56च्या बाबतीत तर ही असणार आहे षटमास हे करेक्ट आन्सर आहे प्रश्न क्रमांक 56च्या बाबतीत. 57चा की वानर झाडावरच्या याची जात ओळखायची आहे तुम्हाला. तर वानरची तुम्हाला जात ओळखायची आहे प्रश्न क्रमांक 57च्या बाबतीत. तर हे जे असणार आहे ते आहे की सामान्य नाम हे करेक्ट आन्सर असणार आहे या प्रश्नाचं. 58वा प्रश्न आहे की खालील वाक्यातील अधोरेखित शब्दाचा प्रत्यय कोणत्या विभक्तीचा आहे ते सांगा. तर घोड्याने राजास पाडले असं आहे प्रश्न क्रमांक 28च्या बाबतीत. तर ही जी आहे ती तृतीय आहे करेक्ट आन्सर असणार ए. त्याच्यानंतर 59वा प्रश्न आहे आईच्या कडेवर बाळ होते या वाक्यातील कर्त्याची विभक्ती ओळखा असं विचारलेलं आहे. तर याच्या जर कर्त्याची विभक्ती जर बघितली प्रश्न क्रमांक 59च्या बाबतीत तर ही आहे षष्टी असणार आहे. करेक्ट आन्सर असणार आहे षष्टी. 60वा प्रश्न आहे की मुलांनो तुम्ही मोठ्याची आज्ञा पाळली पाहिजे या वाक्यातील तुम्ही हे सर्वनाम डॅश 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 आहे. तर तुम्ही प्रश्न क्रमांक 60च्या बाबतीत जर बघितलं तर हे आहे की द्वितीय पुरुषी अनेक वचनी हे असणार आहे हे करेक्ट आन्सर याचं. 61वा प्रश्न आहे की चपळ घोड्याने शर्यत जिंकली या वाक्यातील विशेषण ओळखायचं आहे तुम्हाला प्रश्न क्रमांक 61च्या बाबतीत. तर हे आहे की चपळ हे विशेषण आहे या प्रश्नातील. त्याच्यानंतर 62वा आपण आता माझे थोडे ऐका या वाक्यातील थोडे हा शब्द डॅश 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 आहे. तर प्रश्न क्रमांक 62च्या बाबतीत जर बघितलं तर हे आहे की परिमाण दर्शक क्रियाविशेषण आहे करेक्ट आन्सर असणार आहे डी असणार आहे. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे की सदा सर्वदा योग तुझा घडावा या वाक्यातील कालवाचक क्रियाविशेषण ओळखा. 63वा प्रश्न आहे. तर हे आहे की सदा सर्वदा हे कालवाचक क्रियाविशेषण आहे. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे की पर्यावरण या शब्दाचे लिंग ओळखायचं आहे तुम्हाला. तर बघा की पर्यावरण हा शब्द जो आहे तो नपुंसकलिंगी आहे हा. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे की प्रयोग ओळखायचा गायीने गवत खाल्ले. तर इथं जर बघितलं तुम्ही तर या प्रश्नाचं करेक्ट आन्सर असणार आहे की प्रयोग ओळखायचा आहे या प्रश्नाचा 65वा तो असणार आहे की कर्मणी प्रयोग असणार आहे. त्याच्यानंतर आम्ही तुमचे उपकार कधीच विसरणार नाही प्रश्नार्थी करा. तर याला जर बघितलं प्रश्न क्रमांक 66च्या बाबतीत तर आम्ही तुमचे उपकार कसे विसरू असे होईल प्रश्न क्रमांक बी हा करेक्ट आन्सर असणार आहे. तर ही माहिती होती. तर अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा आणि माहिती मित्रांसोबत शेअर करा ज्याने कळेल की जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना याची माहिती होईल. धन्यवाद.